मित्रांनो, मी आलो या फॉरेस्ट एरियामध्ये आणि माझ्या हातात आहे एक बिग साइज इंडियन रॅट स्नेक, ज्याला आपण मराठीमध्ये धामण असं म्हणतो. तर हा साप पर्यावरणामध्ये मुक्त होण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. जसं की त्याला कळलेलं आहे की मी त्याला आता सोडणार आहे. तर या सापाला आपण पकडलेलं होतं एका वाईन शॉपमध्ये किंवा दारू दुकानामध्ये. तर तिकडे ते लोक दारू ढोसत होते आणि तिकडं हा साप आला आणि त्यांची दारू प्यायची अक्षरशः बंद झाली होती. तर उतरली त्यांची दारू उतरली. तर मित्रांनो, मी तुम्हाला या सापाचं थोडं जवळून दर्शन करतो, जेणेकरून या सापाला तुम्ही विनाकारण मारणार नाही आणि या पर्यावरणाला त्याची नक्कीच मदत होणार आहे. तर सापाला, हा जो साप आहे तो अत्यंत चपळ आहे, त्यामुळं सोडल्याच्या नंतर एक क्षणही हा साप थांबणार नाही आहे. त्यामुळं मला थोडंसं याला हातामध्येच होल्ड करून तुम्हाला थोडी बेसिक माहिती देता येईल अशा दृष्टीनं मी त्या सापाला बाहेर काढतो. तर पाठीमागचा एरिया पाहू शकता, पूर्णपणे दलदल वगैरे आहे, पक्षी आहेत, नॅचरल सीन आहे पूर्णपणे. आणि मला आशा आहे की या सापाला लवकरच याचं खाद्य या ठिकाणी भेटेल. हा पाण्यात राहणारे जीव, पक्षी वगैरे खाऊन या ठिकाणी याचं आयुष्य काढेल. याला या ठिकाणी उंदीर तर भेटतीलच, सोबतच बेडूक वगैरे भेटणार आहेत या ठिकाणी, त्यात काही शंका नाही. पाहू शकता पाठीमागचा एरिया. आणि मी त्या सापाला फायनली या ठिकाणी बाहेर रिलीज करण्यासाठी काढत आहे. एक थोडक्यामध्ये मी या सापाची माहिती देतो तुम्हाला. पाहू शकता हा साप निसर्गात आल्याच्या नंतर त्याचा राग माझ्यावरती काढतोय. चिडलेला आहे थोडासा. तर मी याला, मित्रांनो, थोडीशी इंजुरी झाली आहे सापाला इथं वरती, कारण हा ज्या ठिकाणी साप अडकला होता त्या ठिकाणी थोडंसं पत्रा वगैरे होता, पत्र्याचं शेड होतं आणि नेमकं त्याच ठिकाणी हा साप उंदीर खात होता. आणि त्याच वेळेस आपण या सापाला तिथून कॅच केलं. तर बाहेर काढत असताना मी खूप अलगद काढलं होतं, तरी पण थोडीशी इजा या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. तर हा साप चिडल्याच्या नंतर मानेचा पाठीमागचा भाग फुगवून चेहऱ्यावरती अटॅक करतो. या सापाची साईज तुम्ही पाहू शकता. हा पूर्णपणे बिनविषारी जरी असला तर हा साप बेंडकोळ, पाली किंवा उंदीर या सर्व जीवांना, कीटकांना खातो किंवा सरपटणारे सरडे असतील. कित्येक वेळेस हा झाडावरती पण एकदम स्पीडनी फास्ट चढतो आणि झाडावरचे पक्ष्यांची अंडी आणि पक्षी पण अक्षरशः यांनी खाल्लेले आपण चित्र पाहिलेले आहेत. तर याला इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक असं म्हणतात आणि मराठीमध्ये धामण. पाहू शकता शेपटीवरती शेवाळी कलरमध्ये या सापाच्या अंगावरती शेपटीच्या भागात ही नक्षी आपल्याला डार्क दिसेल आणि पुढं ही जशी तोंडाकडच्या भागाला जाते तशी ही फिकट होत गेलेली आहे. तर शेपटीवरती ही डार्क डिझाईन दिसते. तर या सापाची ओळखण्याची मेन खूण आहे ही. आणि सापाची जी शेपटी आहे ते अनकुचीदार आहे, लांबुळकी आहे. सापाचा तोंड तुम्ही पाहू शकता, डोळे मोठे असतात. आता तो जीभ काढून समोर आल्याचा अंदाज घेत आहे. धामण साप हा मानवी वस्तीमध्ये कॉमन असतो आणि या सापाची लांबी साधारणतः 11 ते 11.5 फूट हा साप हायेस्ट सापडतो. तर हा बिनविषारी आहे. मित्रांनो, विनाकारण या सापाला मारू नका, कारण या सापापासून शेतकऱ्यांना खूप फायदा होतो, शिवाय आपल्या सर्वांनाच. तसेच निसर्गाला पण या सापापासून खूप फायदा आहे, कारण हा नॅचरली उंदरांवरती कंट्रोल ठेवण्याचं काम करतो. पाहू शकता कशा पद्धतीनं तो रिॲक्ट करत आहे मला. तर मित्रांनो, या सापाला मी या ठिकाणी लवकरच निसर्गमुक्त करणार आहे. आशा आहे की तुम्ही या सापाला पूर्णपणे पाहिले असेल आणि निश्चितच तुम्ही या सापाला
विनाकारण मारणार नाही. आणखीन एक या ठिकाणी लास्टला सांगू इच्छितो की हा साप दिसल्याच्या नंतर तुम्ही स्वतःहून कधीही पकडायला जाऊ नका, कारण साप पकडणं हे खूप जिगरीचं काम असतं आणि रिस्की काम असतं. तर याचा अभ्यास असणं किंवा याचं ट्रेनिंग घेणं साप पकडण्याचं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर साप व्हिडिओमध्ये पाहून कधी पकडायला जाऊ नका, त्याच्यासाठी अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. यामध्ये तुमचा जीव पण जाण्याची शक्यता असते, कारण सापाचे कलर हे विविध कलर हे मॅच होत असतात, या सापाच्या रिलेटेड असतात ते साप. तर त्याच्यामध्ये विषारी असतात, बिनविषारी असतात. तर चुकून सर्पदंश झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागेल. मित्रांनो, आपण सापाला जास्ती परेशान न करता जंगलात रिलीज करत आहोत. या ठिकाणी याचे शत्रू पण असतील आणि याचे भक्ष्य पण या ठिकाणी याला लवकरच भेटून जाईल. बघूयात कशा पद्धतीनं हा इथं सर्वाईव्ह करतोय. तर जंगलामध्ये याचा ॲक्च्युअल लुक फार वेगळा दिसेल. तर सोड इथं सोड करत आहे थोडं जवळून काय होतं अंगाडीच नाही हां जा चिखलात त्याच्या आवडीचा चिखल. हां पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीनं तो साप या ठिकाणी, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या ठिकाणी त्याला पाणी भेटलं हे फार महत्त्वाचं आहे, कारण सापाच्या अंगामध्ये 70% भाग हा पाण्याचा असतो, त्यामुळंच ते एवढे लवचिक असतात. तो पूर्णपणे या ठिकाणी निसर्गमुक्त झालेला आहे, या ठिकाणी पाहू शकता.